घटना आहे पुण्यामधील. मित्रांनो, मी अतुल, 45 वर्षांचा एक साधा माणूस. माझं घर, माझी 2 मुलं आणि माझी पत्नी, एवढ्यावरच माझं जग थांबलं होतं. पण एके दिवशी माझी ओळख अशा एका व्यक्तीशी झाली आणि माझं आयुष्य उलटापुलट व्हायचं ते झालंच. असा त्रास, भीती आणि शरमायला लावणारी घटना माझ्यासोबत घडली. आणि या गोष्टीमागे नेमकं काय सत्य आहे, हेच मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे. त्यामुळे ही गोष्ट शेवटपर्यंत नक्कीच पहा, कारण तुम्हाला देखील यामुळे सतर्क होण्याचा इशारा मिळणार आहे. मित्रांनो, मी अतुल, कोल्हापूर जिल्ह्याच्या एका छोट्याशा तालुक्यामध्ये राहतो. अगदी शांत, साधं परंतु प्रेमळ असं माझं कुटुंब, पत्नी आणि 2 मुली. कोणतेही भव्य असं स्वप्न नव्हतं, फक्त एक समाधानी मन होतं. 7 नोव्हेंबर 2024 तो दिवस आमच्या आयुष्यातला एक सामान्य आणि धार्मिक सहल म्हणून सुरू झाला. आम्ही तुळजापूरला देवदर्शनासाठी म्हणून गेलो होतो आणि त्या ठिकाणी ती व्यक्ती समोर आली. तिचं नाव होतं प्रियंका. अगदी बोलकी, हसरी, लोकांमध्ये मिसळणारी अशी ती एक स्त्री होती. तिला पाहिले आणि पाहता पाहता आमच्या मनामध्ये कुठलीही शंका आली नाही. तिने आपलं ओळख हळूच वाढवत वाढवत गेली. मी तुम्हा सगळ्यांना भाऊ बहीण समजते असं ती बोलली आणि स्वतःला मी हायकोर्टाची वकील आहे म्हणून ओळख करून दिली. मंत्रालयामध्ये ओळखी, नोकऱ्या लावण्याची क्षमता, सगळं काही ती बोलत होती. आमच्या साध्या घरातील लोकांना हे सगळं अगदी नवं आणि जाणवेल असं वाटलं. तुळजापूर नंतर देखील ती आता सतत फोन करत राहिली. काही दिवसांनी ती व्यक्ती आमच्या घरी राहायला लागली. पहिल्या दिवशीच ती आम्हाला म्हणाली, "तू माझा भाऊ आहेस. मी तुझ्या कुटुंबासाठी जे काही होईल ते करेन." पत्नीला विश्वासात घेतलं आणि मग आम्हाला देखील वाटलं की आमची चांगली मैत्री झाली. पण हे फक्त बाह्य आवरण होतं. आतमध्ये काहीतरी वेगळंच होतं. आणि एके दिवशी ती अचानकच माझ्या जवळ येऊन सांगू लागली, "तू माझा आता भाऊ नाही, तू माझा एक बेस्ट फ्रेंड आहेस." तिच्या जवळीकीने मला आता अस्वस्थता वाटू लागली होती. मी स्पष्टपणे तिला नकार दिला. तरीही ती 2 दिवस आमच्या घरामध्येच राहिली. आणि मग पैशांसाठी, मदतीसाठी सुरू झाली ती एकच मागणी. ती मला पुण्यामध्ये जाऊन तिच्यासोबत राहायला बोलवू लागली. बस स्टँडवर देखील तिने अचानकच दुसरी एक विनंती माझ्यासमोर मांडली, "आपण लॉजमध्ये जाऊया का?" माझा तिला सहजच नकार होता. मी सुरक्षिततेचा विचार करून तिला नकार दिला. पण तिने जवळीक साधायची वेळ आली तेव्हा ती शांतपणे आणि तिमिराच्या स्पर्शासारखी वागत होती. मी तिला विरोध केला. तिने मात्र शांतपणे पुण्याला निघून गेली. पण त्यानंतर काय झालं हे सांगत असताना माझ्या शब्दांचा आवाज मात्र आता थरथरतोय. तिने मला एका मौज-मजेत असलेल्या रूममध्ये घेऊन गेली आणि जे काही केलं ते शब्दामध्ये सांगणं अगदीच अवघड आहे. मला काही औषधं घालून अस्वस्थ केलं आणि माझे विनाकारणच फोटो आणि व्हिडिओज बनवले गेले. मी अर्धनग्न अवस्थेत सापडलेलो होतो. ती आता मला धमकावू लागली की मी तुझ्या कुटुंबाला त्रास देईन. त्यानंतर ती मला कल्याण ज्वेलर्समध्ये घेऊन गेली. सोन्याची अंगठी घेतली आणि नंतर मला म्हणाली, "तू जर मला खोटं म्हणशील तर मी हे सर्व फोटो आणि व्हिडिओ सर्वांसमोर आणेन, सोशल मीडियावरती अपलोड करेन." उद्विग्न मनात मी घरी परत आलो. सर्व काही सत्य माझ्या पत्नीला सांगितलं. ती धैर्य संयुक्त होती. तिने तिला फोन करून खूप जास्त सुनावलं. आम्ही तिचे सामान परत केलं आणि तिच्याशी जे काही नातं होतं ते देखील तोडलं. पण शांतता अल्पकाळाचीच ठरली. विविध नंबरवरून ब्लॅकमेलचे फोन येऊ लागले. 2 लाख रुपये दे, नाहीतर मी फोटो व्हायरल करेल, अशी भीती वाढली. माझा मानसिक ताण वाढला. पण माझ्या पत्नीने माझ्या पाठीशी उभं राहण्याचा निर्धार केला होता आणि तिच्या सामर्थ्यावरूनच मी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पोलीस चौकशी दरम्यान असं समजलं की त्या व्यक्तीवरती अगोदरच एक गंभीर अशी तक्रार नोंद आहे. आणि हे ऐकून मला तर थोडासा धक्का भेटला आणि तोडगा देखील मिळाला. मी एकटा नव्हतो. मीडियासमोर उभं राहून माझी गोष्ट मी सांगितली आणि अनेक पुरुषांनी त्यांचे असेच अनुभव असल्याचं देखील मला सांगितलं. त्यांनी त्यांचे जे काही अनुभव होते ते माझ्यासोबत शेअर केले. ती व्यक्ती सोनं, पैसे घेऊन त्या लोकांना धमकावत होती. काही लोकांना तर बळजबरीने जवळ ठेवून त्यांचे फोटो, व्हिडिओ घेऊन ब्लॅकमेल देखील करत होती. आज आम्ही अनेक आघातांनी जखमी आहोत, पण एकत्र आलो आहोत.
आम्ही न्यायाची मागणी करत आहोत. ती व्यक्ती वकील नाही. तिने फक्त वकिलाचं रूप धारण करून लोकांना फसवलं. मित्रांनो, मी हा अनुभव तुमच्यासोबत का शेअर करतोय, तुम्हाला का सांगतोय? कारण माझ्यासारखा साधा, विश्वासू माणूस पुन्हा अशाच जाळ्यात अडकू नये. जर कुणी तुमच्याशी भावभावनेने वागत असेल तर सावधान राहा. घरामध्ये जो भावासारखा वागतो, प्रेमाने सगळीकडे मिसळतो, तो नेहमी चांगला असतो असं नाही. आपल्या पाश्चात्य भासवताना देखील दुसऱ्या बाजूची हातोडी लपवलेली असू शकते. जर कुणी तुम्हाला अनपेक्षितपणे मदत करत असेल, ओळखी आणि मोठमोठ्या वचनांनी तुमच्याशी केवळ जवळीक साधत असेल, तर थोडासा काळ स्वतःच्या अंतर्गत शंका ज्या असतील त्या ऐकून घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे, जर तुमच्यावरती अशी गोष्ट घडली तर एकट्याने त्रास झेलू नका. तुमच्या कुटुंबाला सांगा, पोलिसांना कळवा किंवा जवळच्या मित्रांना सांगा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, तुमच्या बाजूने उभे राहणाऱ्या लोकांचा तुम्ही नेहमीच आधार घ्या. मी आज हे सत्य मीडियासमोर मांडल्यामुळे अनेक पुरुष माझ्यासोबत उभे राहिलेले आहेत आणि आम्ही सर्वजण मिळून एकत्र न्याय मागतो आहे. आणि हो, ही विनंती आहे की जर तुम्हाला अशा प्रकारची परिस्थिती वाटली तर अजिबातच घाबरून जाऊ नका. एक आवाज उचला आणि मदत घ्या. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली? तुमचे विचार, तुमचे प्रश्न किंवा अशीच काही घटना तुमच्यासोबत झाली आहे का? हे मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कारण अशी वेळ कोणत्याही लोकांच्या आयुष्यामध्ये येऊ शकते. त्यामुळे आपल्याला सतर्क राहणं, सुरक्षित राहणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्हाला या गोष्टीबद्दल काय वाटतं, हे तुमचं मत आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब देखील करा.